बुलढाण्यामधल्या कळंबेश्वर गावामधल्या सरपंचाच्या पतीला मारहाण करून तुझा मस्सा जोगचा सरपंच करू अशी धमकी तिथल्या गावगुंडांनी दिली आहे। अवैध धंदे बंद केल्यामुळे गावगुंडांनी सरपंच पतीवरती प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विशेष म्हणजे हा हल्ला एका अंत्यसंस्काराच्या ठिकाणी करण्यात आला। कळंबेश्वर इथल्या सुभाष खुरद यांच्या पत्नी डिसेंबर 2023 पासून ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आहेत। त्यांच्या पतीवरती गावगुंडांनी हा हल्ला केलाय आणि या प्रकरणी जानेफळ पोलिसांकडे 5 हल्लेखोरांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माझ्या गावामध्ये अवैध धंदे चालू असताना आम्ही बंद करण्याचा प्रयत्न केला आणि बंदही केले, परंतु बंद केल्यामुळे काही समाजकंटकांनी माझ्यावर काल प्राणघातक हल्ला केला आणि मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। जर का तू मला हे आमचे धंदे चालू करू दिले नाही किंवा चालू करून दिले नाही तर तुला बीडमधील मत्स्यजोगचा सरपंच केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तुला माहीत नाही की माझ्यावर वरपर्यंत हात आहेत आणि माझ्यासोबत भरपूर आणि मोठे लोक आहेत। त्यामुळे मी शासनाला न्याय मागत आहे आणि शासन दरबारी मी न्याय मागत असताना मला न्याय मिळाला पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।